खाताय. सासूबाईला आला राग. सासूबाई म्हणते मला आता कोंबडं बकरं कापायचंय मला आणि मी नवस केला होता. कशाचा? दगडाला नवस केलता की मला 4 मुली झाल्या आणि 1 मुलगा झाला आणि त्या देवाला नवस केलता लग्नामध्ये तुला लग्न झाल्यानंतर कोंबडं बकरं कापून. अरे बापरे, बरोबर. मग झालं तिनं नवस केला, सगळं झालं आणि मग असं टाकलं डोक्यावरून टाकलं आणि मग काय झालं, मग तो सुनबाईला म्हणतो उठ आणि देवा पुढे हे कर, आरती लाव. की म्हणते मी करणार नाही, पण तुला करावंच लागल. आणि मग त्या वाजवणाऱ्याला म्हणते वाजवा म्हणजे मग काय झालं, सासूबाईच्या आला अंगात. कशी करते बघा सासूबाई, ऐका. वाजवा डांगवांग 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 लागली करायला. मग सासरा म्हणतो तिच्या पायाला, तिच्या अंगात देव शिरला. सुनबाई म्हणते बरोबर आत्याबाई माझं चुकलं, मला माफ करा. पण सुनबाई बी होती हुशार. सुनबाई म्हणते मग आता किसा गेला बटवा खाली निष्ठून. बघा, मग बटवा गेला खाली निष्ठून. मग सुनबाई म्हणते, मग तिनं घेतला उपसून बटवा पैशानं भरल्याला. बघा समजतो का? मग सुनबाई म्हणते आत्याबाई माझं चुकलं, मला माफ करा, मी तुम्ही सांगल तसं करशील का? हो करते. मग अजून काय राहिली 8. मग आत्याबाई तुमचा बटवा कुठं गेला? हो अगं बाई माझा बटवा. डंगवांग अगं बाई माझा बटवा. तिचं अंगातलंच गेलं. मग सुनबाईला म्हणते बाई माझा पैशानं भरलेला बटवा कुठं आहे? ती म्हणते मी तुम्हाला सांगल तसं ऐकावं लागल, देवधर्म सोडून द्या, मी तुम्हाला सांगते बटवा कुठं आहे. अहो हिथं आहे बटवा. आणि ह्या पैसे भरलेले तुम्ही कोंबड्या बकऱ्या कशाला बळी घेताय? अहो या पैशामध्ये तुम्ही कशाला वाईट मार्गाला कशाला घालताय पैसे? तिथं विहाराचं बांधकाम चाललंय, तिथं आपण दान करू विहाराला. इथं धम्म परिषद आहे, तिथं काय घ्यायचे की घेऊ, पण तुम्ही अशा वाईट मार्गाला पैसा घालू नका. आज आपला पैसा, आपला वेळ, आपले विचार चांगल्या कामी लावा. म्हणून चांगले लेकरं घडवा, चांगले विहारात या. बोलवा.